ही हत्या झाली, ही घटना कुठेही होता कामा नये आणि महत्वाचा प्रश्न आहे की हा या माणसाचा नराधामाचा तिसरा गुन्हा होता. मग जर तिसरा गुन्हा आहे तर पहिल्या गुन्ह्यामध्ये त्याला बेल कशी मिळाली? दुसऱ्या कृती, गलिच्छ कृती केल्यावर बेल कशी मिळाली? आमची लेक एवढी गोड चिमुरडी, आमची लाडकी, तिची हत्या होईस्तोवर थांबलं होतं का महाराष्ट्राचं सरकार? काल पोलिसांनी अतिशय यंत्रणा लावली, पण हीच यंत्रणा जर पहिल्याच गुन्ह्यानंतर या नराधामाला फाशी मिळाली असती तर पुढच्या 2 महाराष्ट्राच्या लेखी वाचल्या नसत्या का? त्यामुळे मला महाराष्ट्र सरकारला हात जोडून विनंती करायची आहे की आम्हाला फास्ट ट्रॅक कोर्ट हवाय आणि या नराधामाला तातडीने फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे आणि महाराष्ट्राने प्राधान्य सुरू करा आणि देशाला दाखवा की जर महाराष्ट्रात कुठल्याही महिलेशी किंवा कुठल्याही नागरिकाशी अशी गलिच्छ कृती कोणी केली तर त्याला तातडीने फाशीची शिक्षा हे राज्य देईल. हा एक मेसेज हे अपेक्षित आहे आम्हाला महाराष्ट्राच्या सरकारकडून. फास्ट ट्रॅक कोर्टाचं तुम्ही म्हणताय, पण पुण्यातलं जे शिवाजीनगर कोर्ट आहे तिथे फास्ट ट्रॅकच्या ज्या केसेस आहेत ते चालवण्यासाठी स्पेशल कोर्टच नाहीये, साध्या कोर्टात ते चालवलं जातं, त्यामुळे विलंब होत आहेत. मग फास्ट ट्रॅकचा आदेश देऊन, आश्वासन देऊन उपयोग काय? आश्वासन नकोय आम्हाला ऍक्शन पाहिजे. माननीय मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी वेळ दिली आहे. आम्ही सगळे नागरिक इथले ग्रामस्थ जाणार आहेत माननीय मुख्यमंत्र्यांना भेटायला. त्याच्यामुळे ते स्वतः वकील आहेत आणि ते स्वतः राज्याचे गृहमंत्री आहेत. आमची अपेक्षा आहे त्यांच्याकडून, अतिशय विनम्रपणे मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करते की त्यांनी आम्हाला न्याय मिळवून द्यावा.